वनरक्षक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षकची भरती या ठिकाणी निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली अपडेट आलाय, ऑफिशियली एक पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे आणि 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार। एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि 60 पैकी जे पासिंग आहे फक्त 27 प्रश्न तर आपले प्रश्न बरोबर आले। 60 पैकी तर आपले 27 प्रश्न बरोबर राहिले तर आपण पेपर पास राहिले तर आपल्याला ग्राउंडसाठी बोलायला जाते। आणि पेपरमध्ये कोणताही निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा। गणिताचा विषय नाही असते तर जास्त चान्स आहे वनरक्षकमध्ये सिलेक्शन व्हायचे। तर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दलच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल। आणि ते पत्रक पण दाखवणार आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोण निवड आहे, लेखी परीक्षा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर वनरक्षक भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक भरतीमध्ये, ठीक आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये जे वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा वनरक्षकमध्ये राहते आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 5 वर्षे सूट आपल्याला यामध्ये भेटते, एक लक्षात ठेवा। म्हणजे 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षकमध्ये जर आपण पाहिलं निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक भरतीची आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये जागा किती आहे ते तुम्हाला सांगून देतो, जिल्हा वाईज जागा किती आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 48 जागा आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 217 जागा रिक्त आहे आणि नागपूरमध्ये या ठिकाणी 87 जागा रिक्त, अमरावतीमध्ये 267 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 68 जागा रिक्त आहे आणि प्रमुख वलसामध्ये 1 जागा रिक्त आहे आणि पुणेमध्ये 16 जागा रिक्त आहे आणि धुळेमध्ये 218 जागा रिक्त आहे आणि नाशिकमध्ये 68 जागा रिक्त आहे आणि छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये या ठिकाणी 50+ जागा या ठिकाणी रिक्त आहे। आणि त्याचबरोबर जे काही या ठिकाणी ठाणे आहे, ठाणेमध्ये 291 जागा आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणे जे काही या ठिकाणी कोल्हापूर आहे तर 29+ जागा या ठिकाणी रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे जिल्हा वाईज यामध्ये वनरक्षकमध्ये एवढ्या काही जागा रिक्त आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं पहिल्या टप्प्यामध्ये वनरक्षकमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे, जो की 120 मार्काचा पेपर असणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण आहे। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास राहतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाते। कोणती कॅटेगरी असा SC/ST OBC WS NT VJ ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, पहिली गोष्ट तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही यामध्ये तर जे काही प्रश्न चुकले त्याचे पण मार्क आपल्याला या ठिकाणी म्हणजे कटणार नाही, एक लक्षात ठेवा। आपले जे प्रश्न बरोबर असणार आहे ते आणि यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं गणिताचा विषय नाही आहे तर सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर अशा प्रकारे पेपर होणार आहे। त्याचबरोबर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे विद्यार्थी मिळवणं, तर जे काही झालेले जे काही प्रश्नपत्रिका संचय त्या वाचा। मी तुम्हाला हे सांगणार नाही मोठ्या मोठ्या तुम्ही अकॅडमी लावा, मोठ्या मोठ्या तुम्ही कोर्स घ्या, बॅच विकत घ्या, कोणाच्या 1000 2 हजाराच्या 5 हजाराच्या, असं मी तुम्हाला कधीही सांगत नाही, एक लक्षात ठेवा। म्हणजे सांगायचं एवढंच की मी तुम्हाला कधीच नाही म्हणत की बा अकॅडमी वगैरे लावा, कोणाच्या बॅच घ्या, ह्या सराच्या बॅच घ्या, याचं घ्या त्याचं घ्या, हे कधीच नाही सांगत, एक लक्षात ठेवा। तर एक सांगायचं तुम्हाला एवढंच उद्देश आहे
बाकीचे अकॅडमी वगैरे काही लावू नका. आपल्या गावामध्येच तुम्ही गावातून असेल, कारण की भरपूर विद्यार्थी आपले व्हिडिओ गावातून पाहते, म्हणजे खेड्यागावातून पाहते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, गावातच प्रॅक्टिस करा, गावातच रनिंग वगैरे करा, गावातच एखादा ग्रुप बनवा विद्यार्थ्यांचा अड्डा धनायचा आणि गावातच रनिंग करा. कारण की रनिंग खूप इम्पॉर्टंट आहे वनरक्षकमध्ये. आणि एखादा वाचनालय असेल गावामध्ये तर वाचनालय पकडा, वाचनालयामध्ये तुम्ही अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा वाचनालयामध्ये. आणि यूट्यूबवर तुम्ही फ्रीमध्ये लेक्चर बघू शकता. तुम्हाला जर काही आलं नाही, इंग्रजी ग्रामर वगैरे आलं नाही, तर यूट्यूबवर ढेर सारे व्हिडिओ पडलेले आहे लेक्चर वगैरे, ठीक आहे. तर या ठिकाणी सांगायचं तेवढंच, बॅच वगैरे कोणाचे विकत घेऊ नका, अकॅडमी वगैरे लावू नका, असं माझ्या तुम्हाला सांगायचं म्हणणं आहे. सेल्फ स्टडी करा आणि वाचायचं काय, जे काही प्रश्नपत्रिका संच झालेले आहे 2023च्या ज्या शिफ्टमध्ये झालेल्या जे काही प्रश्नपत्रिका संच आहे, तर त्या तुम्ही वाचून काढा. कारण की तेच प्रश्न परीक्षेला रिपीट येणार आहे. TCS कंपनी काय करते, तेच प्रश्न परत रिपीट करते, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती निघणार आहे, या संदर्भात एक अपडेट आला आहे. तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता. हे नुकतंच या ठिकाणी पत्रक आलेलं आहे. तर बघा, प्रधान मुख्य वनरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालयातून हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे. तर बघा काय म्हटलं आहे, मुख्य वन संरक्षक त्याचबरोबर सर्व. तर बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की अपर प्रधान मुख्य वनरक्षक प्रशासन दुय्यम संवर्ग महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अध्यक्षतेखालील मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांची खालील विषयावर 16 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता आभासी आढावा बैठक आयोजित केलेली आहे. तर बघा या ठिकाणी कोणकोणत्या पदाबद्दल या ठिकाणी महत्त्वाचं त्या ठिकाणी बैठक असणार आहे. तर बघा कोणत्या विषयावर बैठक त्या ठिकाणी असणार आहे. वनरक्षक भरती 2026च्या अनुषंगाने मागणी पत्र या कार्यालयात सादर करणे, त्याचबरोबर प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेतील पदे सर्वेक्षक व इतर पदांचा भरती प्रक्रिया 2026च्या अनुषंगाने मागणी पत्र या कार्यालयात सादर करणे आणि लेखापाल भरती प्रक्रिया 2026च्या अनुषंगाने मागणी पत्र या कार्यालयात सादर करणे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2026 लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या मागणी पत्र सादर करण्यासाठी आणि त्याचबरोबर माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 12माही रोजंदारी मजुरांना वनमजुरांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत. तर ह्या विषयावर या ठिकाणी बैठक होणार आहे. ह्या विषयावर त्या ठिकाणी त्यांची बैठक होणार आहे. वनरक्षकची जागा किती रिक्त आहे, किती काढायची आहे, हे सर्व या ठिकाणी 16 जुलैला जे विद्यार्थ्यांना बैठक त्यांनी सांगितलेली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता यानंतर बैठक झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांना कळणार आहे या ठिकाणी की कुठे किती जागा रिक्त आहे, म्हणजे किती भरती किती जागा काढायच्या, कोणकोणत्या जागा काढायच्या आहे, लिपिकच्या काढायच्या आहे, वनरक्षकच्या काढायच्या आहे. तर हे काही या ठिकाणी बैठकमध्ये होणार आहे, किती पदं काढायचे आहे, ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं वनरक्षकची जाहिरात येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत वनरक्षकची भरती निघणार आहे, तर पहा विद्यार्थी मिळवणं हे बैठक या ठिकाणी 16 जुलैला येणार आहे, होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामध्ये कळणार आहे किती जागा काढायच्या, किती नाही काढायच्या, ठीक आहे. तर वनरक्षकची जी भरती आहे विद्यार्थी मिळवणं आपल्याला या ठिकाणी ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्याच्या अंदर, ऑगस्ट ऑक्टोबरच्या महिन्याच्या अंदर आपल्याला या ठिकाणी वनरक्षकची भरती पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आतापासून तयारी चालू ठेवा. आता आपल्याला जर सिलेक्शन घ्यायचं असेल, वनरक्षकचं जे ग्राउंड एकदम टफ आहे, तर तुमचं जर ग्राउंड चांगलं असेल, तुम्हाला जर समजा पेपरमध्ये कमी मार्क्स येत असेल तर ग्राउंडमध्ये आउट ऑफ घ्या, आणि ग्राउंडमध्ये कमी मार्क पडत असेल मग पेपरमध्ये या ठिकाणी आउट ऑफ मार्क घ्या. म्हणजे सांगायचं एवढंच की तुम्ही 80 मार्क या ठिकाणी 70-80 जरी तुम्ही ग्राउंडला घेतले आणि पेपरमध्ये जर तुम्ही 70-80 घेतले तर फायनल सिलेक्शन होणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दाडीतच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये जय हिंद.